नमस्कार मित्रांनो, इलायत वेल्थमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल तर आज सगळ्या न्यूज चॅनलवरती एकच न्यूज तुम्हाला पाहायला भेटत असेल, की US आणि इस्रायलने काय केलेलं आहे, इराणवरती हल्ला केलेला आहे, बरोबर. तर त्याचबरोबर त्याच्या पुढची न्यूज आत्ता तुम्हाला ह्या ठिकाणी अपडेट देतो आहोत मी, की त्यांचे जे डिफेन्स मिनिस्टर होते इराणचे, त्यांना देखील आत्ता ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इजा झालेली आहे. ते देखील मेलेलीची बातमी या ठिकाणी आत्ता आपल्याला न्यूजमध्ये भेटत आहे. ओके, मग आता हे एवढ्या मोठ्या देशाचे जर मिनिस्टर जात असतील, तर सामान्य लोकांचं तर तुम्ही काही आपण त्याच्यामध्ये गिनतीतच नाहीत, राईट. तर त्यामुळे स्टॉक मार्केटवरती देखील मोठा परिणाम होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. कारण जर तुम्ही जर पाहिलं तर US सारखा एवढा मोठा देश ज्यावेळेस युद्धामध्ये हस्तक्षेप करत असेल, तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो देखील आपल्याला भोगावा लागणार आहे. तर मंडेला मार्केट कशा पद्धतीने चालेल किंवा मार्केट जर तुम्ही एक सिनेरिओ जर पाहिला बेसिकली फेब्रुवारी महिन्याचा, तर मार्केटमध्ये खूप मोठे व्हॉलटाईल तुम्हाला पाहत असेल. मार्केट 200 पॉईंट अप, 300 पॉईंट डाऊन, अशा पद्धतीने सडनली मार्केट डाऊन होत आहे, अप होत आहे. ओके, मार्केट खूप व्हॉलटाईल आहे मित्रांनो. तर अशा वेळेस आपण काय करणं गरजेचं आहे, चांगले स्टॉक जे आहेत IT सेक्टरचं तुम्ही जर पाहिलं असेल, तर पाठीमागच्या काही दिवसामध्ये चांगल्याच पद्धतीने डाऊनफॉल तुम्हाला पाहायला भेटला, बरोबर. तर पुढील फ्युचरच्या दृष्टिकोनातून आपण चांगले ETF, चांगल्या म्युच्युअल फंड्समध्ये आत्ताच्या ह्या टायमिंगला तुमची जी काही SIP असेल, त्याचबरोबर एक लमसम अमाऊंट आपण ह्या ठिकाणी टाकण्याचा चान्स आलेला असावा, असं मला वाटतं. त्या अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं स्मार्टली इन्व्हेस्टमेंट करा. येणाऱ्या काळामध्ये फ्युचर जे आहे ते बेटर असणार आहे. थँक्यू मित्रांनो.